सकाळी 6 वाजल्यापासून बूथवर उभे राहा. दुबार मतदार दिसला तर तिथल्या तिथे फोडून काढा. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या सभेतून आणि ठाण्यातल्या सभेतून दिलेला हा इशारा. पण सकाळी 6 वाजल्यापासून बूथवर फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते थांबणार नाहीत, तर ठाकरेंचा प्लॅन आहे यावेळी बूथवर भगवा गार्ड उभं करण्याचा. दोन्ही पक्षांकडून मुंबईतल्या मतदान केंद्रांवर ठरलेले टी शर्ट घालून प्रशिक्षित भगवा गार्ड उभे करण्यात येतील. पण हा प्लॅन इथेच थांबणार नाही. कारण यावेळी ठाकरेंनी विक्रमी बूथ एजंट्स द्यायचा निर्धार केलाय. त्यासाठी कामाला लागलीय ठाकरेंची शाखा सिस्टीम. भगवा गार्ड बूथ एजंट्स हा ठाकरेंचा प्लॅन आहे काय? 15 जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या दिवशी हा प्लॅन भाजपचा गेम कसा फिरवू शकतो पाहूयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी बघूयात मतदानाच्या दिवशी ठाकरे बंधू करणार काय आहेत. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही कुठल्याही परिस्थितीत दुबार मतदान होऊ देणार असा इशारा दिला होता. त्यानंतर आता या दोन्ही पक्षांकडून भगवा गार्ड्सची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून या भगवा गार्डना विशेष प्रशिक्षण दिलं गेलंय. आता हे गार्ड्स म्हणजे या दोन पक्षांचे पदाधिकारीच असतील, पण त्यांची नियुक्ती दुबार मतदान रोखण्यासाठी केली जाईल. निवडणूक आयोगाने जी दुबार मतदारांची यादी जाहीर केली आहे, ती यादी या भगवा गार्ड्सकडे देण्यात येणार आहे. मी मराठी भगवा गार्ड असं पुढच्या आणि मागच्या बाजूला लिहिलेले भगव्या रंगाचे टी शर्ट घालून हे गार्ड्स मतदान केंद्र आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात थांबतील. हे बोगस किंवा दुबार मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची पडताळणी करतील. पण सोबतच जर कुठे बोगस मतदान होत असेल तर या भगवा गार्ड्सना कळवण्यात यावं असंही ठाकरेंच्या पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बोरिवली देवीपाडा मैदानात हे भगवा गार्ड्स लॉन्च करण्यात आले. त्यात दोन्ही पक्षांनी 2000 पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही माध्यमांमधून प्रत्येक बूथवर हे भगवा गार्ड तैनात असतील असंही सांगण्यात येत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून दुबार मतदानाचा मुद्दा अनेकदा मांडला होता. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झालं आणि त्यानंतर निकाल बदलला असा आरोप त्यांनी केला होता. आदित्य ठाकरेंनी दुबार मतदारांबद्दलचं एक प्रेझेंटेशन दाखवलं होतं, तर राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर काढलेल्या मोर्चावेळी दुबार मतदारांचा गठ्ठाच दाखवलेला होता. लोकसभेत आपल्या बाजूने निकाल लागून सुद्धा फक्त 6 महिन्यात निकाल बदलला, याचं कारण बोगस मतदान असल्याचं नरेटिव्ह ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभं करण्यात आलं होतं. हाच मुद्दा दोन्ही ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा उचलून धरला आणि प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी भगवा गार्ड लॉन्च करण्यात आलं. पण राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या सभेतून बोलताना आणखी एक घोषणा केली होती. आपले जे बूथ एजंट्स आहेत, सकाळी 6 पासून बूथवर जाऊन उभे राहा. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार यावेळी ठाकरे विक्रमी बूथ एजंट्स नेमतील असं सांगण्यात येत आहे. ठाकरेंकडून भगवा गार्ड सोबतच जवळपास 10,000 बूथ एजंट्स नेमण्यात येतील, ज्यांना शाखांचं पाठबळ असेल असं सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये बोलताना आम्ही आता सगळ्या बूथवरती माणसं उभी केली आहेत, जे याच्या अगोदर आमच्या लक्षात नाही आलं की काय नेमकं चुकतंय. प्रत्येक बूथवरती आमची माणसं असतील, बोगस आला की माणपण. पण एका बाजूला भगवा गार्ड, दुसऱ्या बाजूला बूथ एजंट्स, अशी सिस्टीम नेमकी कशासाठी लावली जाते? तर उत्तर आहे भाजपच्या सिस्टीमला काउंटर करण्यासाठी. आता भाजपची सिस्टीम काय आहे? तर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत जवळपास 10,300 मतदान बूथ असणार आहेत. यात भाजपचा प्रत्येक बूथसाठी एक बूथ प्रमुख असतो. म्हणजेच मुंबई भाजपचे 10,000 पेक्षा जास्त बूथ प्रमुख आहेत. भाजपमध्ये मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक पन्ना प्रमुख असतो. एका पानावर साधारणपणे 30 ते 40 मतदारांची नावं असतात. या एका पानाचं काम त्या पन्ना प्रमुखावर असतं. त्याची जबाबदारी असते की त्यानं त्या पानावर असलेल्या सगळ्या मतदारांशी वैयक्तिक संपर्क ठेवावा आणि मतदानाच्या दिवशी त्यांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत आणावं. मुंबई भाजपचे असे हजारो पन्ना प्रमुख आहेत. त्यात 5 ते 6 बूथ मिळून एक पॉवर सेंटर तयार केलं जातं. या सेंटरसाठी एक कोऑर्डिनेटर सुद्धा असतो. म्हणजेच मतदार यादीवर पान टू पान लक्ष ठेवून भाजप निवडणुकीची यंत्रणा राबवतं. भाजपची ही सिस्टीम डेटा आणि टेक्नॉलॉजीवर चालते, ज्याला भाजपच्या यंत्रणेचं बळ असतं. आपले मतदार बाहेर काढणं, त्यांना मतदानापर्यंत आणणं, मतदानाला आलेल्या मतदारांना बूथपर्यंत घेऊन जाणं आणि त्यांच्याशी असलेल्या रोजच्या कनेक्टची आठवण करून देणं, हे काम भाजपची ही सिस्टीम प्रभावीपणे करते. यंदा भाजपच्या या सिस्टीमला ठाकरेंनी आव्हान दिलं जात आहे. त्यासाठी ठाकरेंनी शाखांमधून पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बूथ एजंट म्हणून काम करण्याची जबाबदारी दिल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या 227 पैकी सगळ्या वॉर्ड्समध्ये ठाकरेंची शाखा आहे. काही ठिकाणी मनसेच्या सुद्धा शाखा आहेत. तिथल्या शाखा प्रमुखांचा वॉर्डातल्या नागरिकांशी थेट कनेक्ट असतो. कुठल्याही अडचणीला मदतीला धावून जाण्यासाठी हे शाखा प्रमुख ओळखले जातात. भाजपकडे जसे पन्ना प्रमुख असतात, तसे ठाकरेंच्या शाखांमध्ये गटप्रमुख असतात, ज्यांच्यावरती काही बिल्डिंग, काही चाळ्या यांची जबाबदारी असते. त्यामुळे दोन्ही ठाकरेंनी जवळपास 10,000 पेक्षा जास्त गटप्रमुखांना जबाबदारी दिली आहे.
म्हणजे ज्या सिस्टीममधून भाजप मतदारांना बाहेर काढतं त्या सिस्टीमला भगवा गार्ड, बूथ एजंट्स आणि गटप्रमुख यांच्या माध्यमातून काउंटर करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. आता भाजपच्या या निवडणूक टू निवडणूक काम करणाऱ्या सिस्टीमला ठाकरेंची सिस्टीम कसं काउंटर करेल? तर लोकसभा निवडणुकीत मराठी आणि मुस्लिम फॅक्टर ठाकरेंच्या बाजूने वर्कआउट झाला होता. तेव्हा अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. खास करून मुस्लिम बहुल भागांमधल्या मतदान केंद्रांवर या रांगा दिसून आल्या होत्या. तिथून ठाकरेंना आणि काँग्रेसला भरभरून मतदान झालं होतं. त्यानंतर विधानसभेला सुद्धा वाढलेलं मतदान आपल्या बाजूने वळवत ठाकरेंनी 10 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे हे एक गठ्ठा मतदान दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने वाट वाढल्याचं चित्र, याचा प्रत्यक्ष मतदानात फायदा करून घेण्यासाठी ठाकरे उत्सुक असतील. त्यात मुंबईत एकच जाहीर सभा घेता ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंबियांनी शाखा भेटींवर भर दिला. शाखांमध्ये जात तिथल्या कार्यकर्त्यांना, जुन्या शिवसैनिकांना भेटत ठाकरेंनी शाखा सिस्टम ऍक्टिव्ह केली आहे. भाजपच्या बूथ एजंट्सकडे टेक्नॉलॉजी असली तरी ठाकरेंच्या शाखांचं भावनिक कनेक्ट भाजपच्या सिस्टमला काउंटर करू शकतं. काँग्रेस आणि ठाकरे एकत्र नसल्यानं मराठी इतकाच अमराठी फॅक्टर सुद्धा जोरदार चालणार असल्यानं मतविभाजन रोखण्यासाठी सिस्टीमच्या माध्यमातून एक गठ्ठा मतदान आपल्या बाजूने फिरवण्यावर ठाकरेंचा जोर असेल. जर कार्यकर्ता टू कार्यकर्ता मतदान झालं तर भाजपची सिस्टीम जड जाऊ शकते. अशा वेळी हे भावनिक कनेक्टच ठाकरेंच्या बाजूने वर्कआउट होऊ शकतं. आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार मुंबईत 11 लाख दुबार मतदार आहेत. या मतदारांना फ्लॅट केलं जाईल, नावापुढे 2 स्टार केले जातील असं आयोगाने सांगितलं असलं तरी दुबार मतदारांना 2 ओळखपत्र आणि एकाच ठिकाणी मतदान करणारं असं हमीपत्र दाखवावं लागेल असं सांगितल्यानं आणखी संभ्रम तयार झाला. त्यामुळे भगवा गार्ड्सना हे दुबार मतदान काही टक्क्यांनी जरी रोखता आलं तरी निकालावर फरक पडू शकतो अशी चर्चा आहे. त्यात भगवा गार्डचे टी-शर्ट, त्यांच्यामुळे होणारं वातावरण निर्मिती, यामुळेही ठाकरेंकडे जाणाऱ्या मतदानाचा टक्का वाढू शकतो असंही बोललं जात आहे. पण या सगळ्यात एक मुद्दा आहे, तो भगवा गार्ड्स आणि विक्रमी संख्येत नेमण्यात आलेल्या बूथ एजंट्सवर कारवाई होणार का याचा. सत्ताधारी भाजपने सुद्धा भगवा गार्ड्स नेमण्यावरून ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी हा अराजक माजवण्याचा प्रयत्न आहे. दुबार मतदार कोण हे निवडणूक अधिकारी ठरवतील ना. ठाकरेंच्या लोकांनी कोणालाही मारायला सुरुवात केली तर काय करायचं. काही ठिकाणी निवडणूक यंत्रणेत अडथळा आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा दावा केलाय. तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आता तरी भगव्याकडे येण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. हिंदुत्वाला तिलांजली दिली, आता स्वतःला फसवलं हेच यातून दिसतंय असं म्हणत ठाकरेंवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार गीतात भगवा शब्द आहे म्हणून त्याच्यावर बंदी घातली होती. राज ठाकरेंनी वचननाम्यात मराठी शब्द वापरला नाही कारण निवडणूक आयोगाकडून बंदी आली असती असं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यामुळे या भगवा गार्डबद्दल आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण प्रत्येक बूथवर आमची माणसं असणार. दुबार मतदार दिसला की मारणार. सकाळी 7 वाजल्यापासून भगवा गार्ड्स ठोकून काढणार. ही सिस्टीम मतदानाचा टक्का वाढवणार आणि वाढलेला टक्का ठाकरेंकडे फिरवण्यात यशस्वी झाली तर मुंबईत भाजपचं गेम फिरू शकतं. तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंचे भगवा गार्ड आणि बूथ एजंट्स भाजपचं टेन्शन वाढवतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पाहत रहा. धन्यवाद.